15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला, पण आपल्या किचनला स्वातंत्र्याची खरी चव मिळाली का? अकिरा अगरवूड मसाले, तुमच्या किचनची नवी चव. व्यक्त केली आहे. आमचं मन दुखवलं आहे. पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे या विषयावर. खरं म्हणतं तर माझं आमच्या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना एक विनंती आहे की एखाद्या बातमीमुळे आपली न्यूज तयार होईल अशा प्रकारचं स्टेटमेंट देऊ नये, जेणेकरून ज्या असलेल्या विषयाच्या संदर्भातला वेगळा अर्थ लावला जातो. मला वाटतं की तो योगायोग आहे. कुठलंही अशा प्रकारचं राजकीय भेट वगैरे अशी नाही आहे. सीमावादाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जी कमिटी होती, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री होते, त्या बैठकीला पवारसाहेब उपस्थित होते. मग संजय राऊतांनी त्या बैठकीला उपस्थित राहिल्याबद्दल आक्षेप घ्यायला पाहिजे नव्हते. पण तिथून ते निघाल्यानंतर जिथे त्यांच्या चालण्याच्या ह्याच्यामुळे आम्ही जवळच जी गाडी होती वाहन त्यांचं होतं तिथल्या जवळच कुठली कॅबिन भेटली ते एकनाथ शिंदेची होती. तिथे एकनाथ शिंदे त्यावेळेला नव्हते. मग एकनाथ शिंदे नव्हते त्यावेळेला सर्व आमदार खासदारांना ते बोलले मी भेटतोय म्हणून. मग तिथं ते भेटले. आता भेटल्या याचा अर्थ त्यांना ज्यावेळेला एकनाथ शिंदेंना कळलं कॅबिनेट चालू असताना की पवारसाहेब येऊन त्यांच्या दालनात होते, प्रोटोकॉल म्हणून ते आले आणि एका दालनामध्ये माझ्या आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा सन्मान केला, सत्कार केला आणि लगेच निघून गेले. आता त्यांच्याकडे जाऊन बसलो आणि मुद्दाम मग त्यांच्याच कॅबिनमध्ये बसलो तर मी नाराजी समजू शकतो. पण पवार साहेबांचे आणि संजय राऊतांचे इतक्या वर्षापासूनचे संबंध आहेत, ते साहेबांना ओळखतात. त्यामुळे मला वाटतं या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा न झालेली बरी. आता तुमच्या एका स्टेटमेंटमुळे लगेच दिवसभर ती बातमी सुरू झाली. आता जर अशा प्रकारची चर्चा कर मग आम्ही काय बोलायला पाहिजे? मग मुख्यमंत्री आणि उद्धवजी ठाकरे साहेब हे एकाच विमानातून नागपूरला गेले, त्यांना भेटतात. आम्ही कधी हरकत घेतली नाही, कारण एवढं राजकारणामध्ये या असलेल्या भेटीगाठी होत असतात. त्या भेटीगाठी राजकीय झाल्या तर तो मुद्दा होऊ शकतो. त्या भेटीगाठी जर अशा प्रकारे झाल्या तर लगेच त्याच्यावर कुठल्या प्रकारचा आक्षेप घेणं योग्य नाही. मला वाटतं की हा गैरसमज दूर करण्याचा निश्चितपणाने आम्ही प्रयत्न करू आणि येणाऱ्या काळामध्ये विशेषतः तिन्ही पक्षाच्या समन्वय करण्याचा प्रयत्न 100% आम्ही करू. ते गद्दारांच्या छताखाली बैठका कशासाठी? शरद पवारांना बैठकासाठी अख्खं विधान भवन काय ओस पडलं होतं का? असं एक विधान त्यांनी केलं. असं आहे की दुसऱ्या माळ्यावरून आम्हाला आमच्या पक्षाचं कार्यालय 4थ्या माळ्यावर आहे. ते कार्यालय कसं आहे ते संजय राऊतांनी स्वतः बघावं आणि पवार साहेबांना लिफ्टमधून आल्यानंतर बाजूला उठा. तर ती कॅबिन विधानमंडळाची आहे. तिथं एकनाथ शिंदेचं कॅबिन म्हणून तिथं आहे. ती विधिमंडळातलं कॅबिन होतं. एकनाथ शिंदेचं काय ना गद्दारांच्या इथं असे गद्दार बरेच आहेत ना. म्हणजे एकच काय महाविकास आघाडी फुटली त्याला कारणे अनेक पक्षाची आहेत. मग त्यांच्याबरोबर आपण जेव्हा बैठक करतो तेव्हा आम्ही असं म्हणायचं का? पण मला वाटतं याला आता आपणच बातम्या होऊ नये याच्या बाबतीमधली काळजी सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. कुठेतरी एनडीए सोबत जाण्याबाबतच्या पक्षाच्या ज्या चर्चा चालल्या त्यामुळेच कुठेतरी राऊत अस्वस्थ आहेत आणि त्यामुळे अजिबात नाही. काल संजय राऊतांनी ज्येष्ठ नेते आहेत महाविकास आघाडीचे, ते समन्वयक आहेत, त्यांनी स्पष्ट शब्दात काल सांगितलं की पवार साहेबांची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. काल भूमिका सांगितल्यानंतर ते होती ना, त्यांना निश्चितपणाने एकनाथ शिंदे भेटायला आले त्याच्याबद्दल ते त्यांची मी त्रागा समजू शकतो. परंतु मला वाटतं की अशा प्रकारचं एनडीए सोबत जाण्याच्या बाबतीमध्ये मी कालही स्पष्ट केले कुठेही चर्चा अशी नाही आहे. आणि आमचे खासदार आमदार काल पवारसाहेबांना भेटले, एक संगतीने आहेत आणि त्यामुळे ती कुठल्याही प्रकारचं असलं राजकारण एनडीएमध्ये जाण्याचा विषय होऊ शकत नाही. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला, पण आपल्या किचनला स्वातंत्र्याची खरी चव मिळाली का? अकिरा अगरवूड मसाले, तुमच्या किचनची नवी चव.